नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय पंचायती राज दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, दरवर्षी 24 एप्रिलला आपण भारतीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा करतो. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. 1993च्या 73व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे पंचायत राजचे संवैधानिकीकरण करण्यात आलेलं आहे. 2010 मध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी राष्ट्रीय पंचायती राज दिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. सोबत जर तुम्हाला असं विचारलं पंचायत राज स्वीकारणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर राजस्थान, आणि महाराष्ट्र कितवं राज्य होतं तर 9व्या क्रमांकाचं. ठीक आहे, पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? सतलज जलविद्युत निगम नुकतेच देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन या ठिकाणी कोठे केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सतलुज जलविद्युत निगमने या ठिकाणी देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन हिमाचल प्रदेशच्या अंतर्गत या ठिकाणी केलेले आहे. 3 पॉईंट लिहून घ्या. या प्रकल्पामध्ये 20 NM³ प्रति तास इलेक्ट्रोलायझर आणि 25 किलोवॅट इंधन सेल क्षमतेवरती आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रणाली या ठिकाणी आहे. म्हणजेच पायलट प्रोजेक्ट हा असणार आहे सध्या तरी. आणि हा प्रकल्प पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करण्यासाठी अल्कधर्मी इलेक्ट्रोलायझर वापरतो. हे एकत्रीकरण शाश्वत हायड्रोजन उत्पादनासाठी अनुमती देते. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या. 8 तासांच्या ऑपरेशन दरम्यान प्रकल्प 6 साठवण टाक्यांमध्ये साठवून दररोज 14 किलो ग्रीन हायड्रोजन या ठिकाणी प्रोड्यूस करतो किंवा तयार करतो. तर अशा प्रकारचा हा काय आहे तर पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे, ज्याचं उद्घाटन हिमाचल प्रदेशच्या अंतर्गत करण्यात आलं आहे. सुरुवातीलाच आपण हिमाचल प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, आणि राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, ग्रेट हिमालयीन, पिनो व्हॅली, सिंबलबारा, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत या ठिकाणी पांडोहा, चमेरा आणि नाथपा जाकरी. 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 100% घरांमध्ये LPG कनेक्शन देणारे पहिलं राज्य हिमाचल प्रदेश आहे. आणि या ठिकाणी ई पंचायत पुरस्कार 2020चा सुद्धा हिमाचल प्रदेश या राज्याला भेटलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. या ठिकाणी मला तुमच्याकडून 1-2 सजेशन हवे आहेत. पहा, जसं की आपल्या चॅनलला या ठिकाणी नुकतंच 5 लाख सबस्क्रायबर या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. या ठिकाणी मला तुम्ही 2-3 गोष्टी सजेशन म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पहिली गोष्ट, माझी जी काही शिकवण्याची शैली आहे, पद्धत आहे, ही तुम्हाला कशी वाटते, एक्झाममध्ये याचा फायदा होतो की नाही याचं मला थोडंसं एक फीडबॅक द्या. आणि दुसरी गोष्ट, मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा, आता माझी ही जी काही शिकवण्याची पद्धत आहे याच्यामध्ये अजून काही चेंजेस पाहिजे आहेत का? कुठला डाटा अजून ॲड करायची गरज आहे का? किंवा शिकवण्याची जी काही पद्धत आहे माझी त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून एक्स्ट्रा काही योगदान देऊ शकतो का? एखादं तुमच्याकडे सजेशन असेल ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मॅक्झिमम जे सजेशन येतील त्याचं या ठिकाणी मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. एक तर माझी शिकवण्याची पद्धत आवडते का? 2, परीक्षेमध्ये या आपल्या कंटेंटचा फायदा होतो का? तुम्हाला आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये फायदा झाला का? आणि 3, नवीन काही एखादं सजेशन जर असेल जेणेकरून आपली जी काही शिकवण्याची पद्धत आहे, कंटेंटची क्वालिटी आहे ती अजून चांगली कशी होईल, तुमच्याकडे काही सजेशन आयडिया असेल तर एक्स्ट्रा एखादी माहिती मी तुम्हाला अजून काही तुम्हाला सांगायची असेल तर मला तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय आहे? एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचा आर्यभट्ट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर पावलुरी सुब्बाराव यांना या ठिकाणी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचा आर्यभट्ट पुरस्कार मिळालेला आहे. कशासाठी? तर भारतातील
अंतराळ विज्ञानाच्या प्रचारासाठी आजीवन योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हे जे काय पावलुरी सुब्बाराव होते हे इस्रोमध्ये 1992 मध्ये ॲज अ सायंटिस्ट म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन पुरस्कार देण्यात आलेल्या व्यक्तींवरती चर्चा करूया. जसं की महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे डॉक्टर उमा रेळे यांना. देवी शंकर अवस्थी सन्मान 2023 ने सन्मानित करण्यात आलं निशांतजी यांना. पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोघा जणांना, बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस यांना. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 मीना चरंदा. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 अशोक कुमार. अमेरिकन राष्ट्रपती पुरस्कार 2024 लोकेश मुनी. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन. 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार मोहम्मद सालेम. KISS मानवतावादी पुरस्कार रतनजी टाटा आणि आर्यभट्ट पुरस्कार डॉक्टर पावलुरी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खूप चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याला आपण या ठिकाणी DRDO असं या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणतो. एक पॉइंट लिहून घ्या. हे देशातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट हे पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेट पासून या ठिकाणी बनवलेलं आहे आणि ज्याचं या ठिकाणी काय डेव्हलपमेंट आहे, विकसित आहे, ते कोणी केलेलं आहे? तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO. DRDOचा फुल फॉर्म लिहून घ्या. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 1958 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. 2024 ICC T20 विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फास्टेस्ट ह्युमन बीइंग ऑन प्लॅनेट अर्थ युसेन बोल्ट असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? उसेन बोल्ट असं त्यांचं नाव आहे. तर त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2024च्या ICC T20 विश्वचषकाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे काय ICC T20 आहे बरोबर, ICC T20 विश्वचषक, याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही लिहून घ्या. याचं पहिलं संस्करण झालं होतं 2007 मध्ये. जे काही लेटेस्ट संस्करण आहे ते 2022 मध्ये झालं आणि पुढचं संस्करण होणार आहे 2024 मध्ये, म्हणजेच याच वर्षी. 2007 मध्ये जे काही संस्करण झालं ते साऊथ आफ्रिका या ठिकाणी झालं. 2022 मधील ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आणि 2024 मधील वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स या ठिकाणी होणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इंग्लंडने या ठिकाणी सर्वाधिक वेळा हे जे काही ICC T20 विश्वचषक आहे तो जिंकलेला आहे. टोटल 2 वेळेस या ठिकाणी जिंकला आहे, 2010 मध्ये आणि 22 मध्ये. वेस्ट इंडिजने सुद्धा 2 वेळेस जिंकला आहे, 2012 आणि 16 मध्ये. त्याच्यानंतर भारताने, ऑस्ट्रेलियाने, श्रीलंकेने आणि पाकिस्तानने या 4 देशाने या ठिकाणी प्रत्येकी एक वेळेस जिंकलेला आहे. जसे की 2007 ला आपल्या प्यारा भारताने जिंकलेला आहे, 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने आणि 2014 मध्ये श्रीलंकेने. त्याच्यानंतर मोस्ट सक्सेसफुल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज 2-2 वेळा जिंकलेले आहेत. सगळ्यात जास्त रन केलेले आहेत विराट कोहलीने 1141 आणि सगळ्यात जास्त विकेट्स घेतल्या आहेत शाकिब अल हसन 47 विकेट्स. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणत्या 2 संघांचा प्रायोजक बनलेला आहे, म्हणजेच स्पॉन्सरर बनलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. पर्याय क्रमांक ए स्कॉटलंड आणि पर्याय क्रमांक बी आयर्लंड, हे दोन्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. वर्ल्ड एनर्जी लीडरशिप अवॉर्ड्स 2024 मध्ये ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर सुलतान अल जाबेर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड एनर्जी लीडरशिप अवॉर्ड्स 2024 मध्ये ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. IPLच्या इतिहासामध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युजवेंद्र चहल असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी 200 विकेट्स घेतलेले आहे IPLच्या टोटल हिस्ट्रीमध्ये. आणि अजून एक प्रश्न जर तुम्हाला विचारलं, IPL संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा कोण या ठिकाणी ठरलेला आहे, तर सुनील नरेन असं त्यांचं नाव आहे. याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे, या ठिकाणी पाहूया IPL बद्दल बोलण्यात आलं तर या वर्षीचं जे काही IPL आहे ते 17वा IPL आहे. टाटा स्पॉन्सर या ठिकाणी केलेला आहे टायटलला. या ठिकाणी 22 मार्च ते 26 मेच्या दरम्यान होणार आहे. टोटल
टोटल 10 या ठिकाणी कोण आहेत तर सहभागी संघ आहेत आणि एकूण 74 सामने होणार आहेत. IPLचे जर अध्यक्ष विचारलं तर त्यांचं नाव आहे अरुण सिंग धुमाळ. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू या ठिकाणी KKRने परचेस केला आहे मिचेल स्टार्कला 24.75 कोटीला. या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी टीमचे कॅप्टन सुद्धा बदललेले आहेत, जसं की GTचे आहेत शुभमन गिल, KKRचे आहेत श्रेयस अय्यर, MIचे आहेत हार्दिक पंड्या, DCचे आहेत या ठिकाणी रिषभ पंत, CSKचे आहेत ऋतुराज गायकवाड आणि पहिला जो काही सामना झाला होता तो RCB आणि CSK मध्ये झाला आणि या ठिकाणी विजेता तो ठरलेला होता पहिल्या सामन्याचा CSK. पुढचा प्रश्न क्रमांक 8. स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर टोटल या ठिकाणी आपल्या भारताने 22 पदके जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने अलीकडेच भारताला इंडो पॅसिफिक प्रदेशातील सर्वोच्च स्तरीय सुरक्षा भागीदार म्हणून अप्रूव्हल दिलेला आहे, मान्यता दिलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया या देशाने आपल्या भारताला इंडो पॅसिफिक प्रदेशातील सर्वोच्च स्तरीय सुरक्षा भागीदार म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज, राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतीय वायुसेनेने ROCKS रॉक्स किंवा क्रिस्टल माझे 2 क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे. तर या ठिकाणी हे जे काही रॉक्स किंवा क्रिस्टल माझे 2 आहे याची रेंज किती आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C 250+ किलोमीटर या ठिकाणी एवढी याची रेंज आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. ऑस्ट्रेलियन फर्म कम्पेअर द मार्केट AUच्या अलीकडील अभ्यासानुसार जगातील सर्वात स्वस्त पासपोर्ट कोणता आहे? बरोबर, जगातील सर्वात लेस एक्सपेन्सिव्ह पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B UAE या देशाचा जो काही पासपोर्ट आहे तो या ठिकाणी जगातील सर्वात स्वस्त पासपोर्ट आहे. 1 नंबरला आहे UAE स्वस्त पासपोर्टमध्ये आणि 2 नंबरला आहे भारत. तुम्ही फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. या ठिकाणी UAE ची रँकिंग आहे या ठिकाणी पहिला आणि दुसरा आहे इंडिया म्हणजेच आपला भारत देश. ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं जगामध्ये सर्वात महाग सर्वात मोस्ट एक्सपेन्सिव्ह पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे तर 29 नंबरवरती आहे मेक्सिको. त्याच्यानंतर म्हणजेच सर्वात महागमध्ये 1 नंबरला आहे मेक्सिको, 2 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया आणि 3 नंबरला आहे USA. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच पहिली महासागर दशक परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक A स्पेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्पेनमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली महासागर दशक परिषद आयोजित करण्यात आलेली होती. क्लिअर. त्याला असंही म्हणता येईल फर्स्ट डिकेड ओशियन समिट किंवा फर्स्ट ओशियन डिकेड समिट असं म्हटलं तरी काय हरकत नाही. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न ही जी काही मेहनत आम्ही सुरू केली आहे मराठी भाषेमध्ये ही कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कॉलरासाठी कोणती नवीन तोंडाद्वारे घेण्यात येणारी लस वॅक्सिन WHO द्वारे पूर्वपात्र ठरलेली आहे? ड्युकोरॉल, शानकोल, युविकोल S की UBO? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर.